जगन्नाथ महाप्रभू आणि ब्रिटिश साम्राज्य. पश्चिमेकडून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला जगन्नाथ महाप्रभूंची नेहमीच भीती वाटत असे. 1800च्या दशकात ब्रिटिश लोकांनी जगन्नाथ महाप्रभूंना केवळ एक भगवान म्हणून पाहिलं नाही, तर त्यांनी त्यांना एक अथांग शक्ती म्हणून पाहिलं. त्यांचं मंदिर लाखोंना आकर्षित करत होतं. राजे त्यांच्या पुढे नतमस्तक होते आणि त्यांच्याबद्दल निष्ठा संपूर्णपणे निर्विवाद होती. इतका प्रभाव संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकणारा होता. ब्रिटिशांसाठी पुरी हे फक्त एक मंदिर असलेलं गाव नव्हतं, ते ऊर्जा आणि जनतेच्या श्रद्धेचं केंद्र होतं. जगन्नाथ केवळ पूजले जात नव्हते, त्यांचं आज्ञापालन केलं जात होतं. कोणताही इंग्रजी कायदा इतका खोलवर पोहोचू शकत नव्हता जितकी खोल लोकांची श्रद्धा त्यांच्या दृष्टीकडे होती. ब्रिटिश एजंट तीर्थयात्री किंवा संशोधक म्हणून वेषांतर करून मंदिरात पाठवले जात. त्यांचं काम होतं गुप्त माहिती मिळवणे, मंदिराचा नकाशा काढणे आणि अंतरंगातील रहस्य शोधणे. त्यांना हे इंटेलिजन्स म्हणायचे, पण स्थानिक लोक याला अपवित्रता म्हणत. लेफ्टनंट स्टर्लिंग नावाचा एक ब्रिटिश अधिकारी गुप्त डायरी लिहित असे. त्याचे अनुभव हळूहळू विचित्र होत गेले. त्याने मूर्तीच्या डोळ्यांबद्दल लिहिलं, गर्भगृहातील असह्य शांततेबद्दल लिहिलं आणि त्याला जाणवणाऱ्या एका अजीब अशा जाणीवेबद्दल लिहिलं की जगन्नाथ जिवंत आहेत. त्याने लिहिलं, या देवाबद्दल लोक ज्या पद्धतीने बोलतात ते खूपच अस्वस्थ करणारं आहे. जणू तो अजूनही श्वास घेतो आहे. स्टर्लिंगचा अहंकार हरवत चालला होता आणि त्या जागी भीती आणि श्रद्धा निर्माण होत होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे समजून घ्यायचं होतं की ब्रह्मपदार्थ म्हणजे नेमकं आहे तरी काय. कोणी म्हणे तो अंतराळातून आलेला अवशेष आहे, तर कोणी म्हणे तो जिवंत ऊर्जेसारखा धडधडतो. दंतकथांप्रमाणे ज्याने त्याला हात लावला तो फार काळ जिवंत राहत नाही. एक अधिकारी ऑपरेशनच्या आधीच तीव्र तापाने आजारी पडला. दुसरा पूर्ण वेड्यासारखा ओढत राहिला, त्या देवाचे डोळे मला अंधारातून बघत आहेत. हे केवळ योगायोग नव्हता, लोक म्हणत हे ईश्वरी इशारे होते. स्थानिक लोकांचा ठाम विश्वास होता की महाप्रभू जगन्नाथ स्वतःचं मंदिराचं संरक्षण करत होते. कितीही कठोर ब्रिटिश सैनिक असो, त्यांनाही गर्भगृहाच्या आसपास जाणं टाळायचं होतं. एका अधिकाऱ्याने तर हा देव जिवंत आहे असं आपल्या अधिकृत नोंदीमध्ये लिहिलं. लेफ्टनंट स्टर्लिंगची मूळ डायरी कधीच सापडली नाही असं सांगितलं गेलं, पण तिची एक दुर्मिळ प्रत आजही लंडनमधील एका खाजगी संग्रहात सुरक्षित आहे. कितीही वर्ष झाली तरीही त्यात लिहिलेल्या गोष्टी ब्रिटिश साम्राज्याने कधीही सार्वजनिक केल्या नाहीत. आजही ती डायरी सीलबंद आहे. जय जगन्नाथ.